सध्या सोन्यासोबत चांदीचे दर देखील चांगलेच वाढत चाललेत। अगदी वर्षभरापूर्वी 90,000च्या घरात असलेली चांदी आज तब्बल 2,90,000वर पोहोचली आहे। पण चांदीचे हे दर इतके का वाढले आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा दरवाढ अशीच सुरू राहणार का? जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। 11 जानेवारी 2,60,000, 12 जानेवारी 2,70,000, 13 जानेवारी 2,75,000, 14 जानेवारी 2,90,000। गेल्या 4 दिवसात चांदीच्या दरात तब्बल 30,000 वाढ झाली आहे। त्यामुळे चांदी सध्या सोन्यापेक्षा जास्त भाव खातीये। सोनं आणि चांदीमध्ये दिवाळीनंतर असं पाहायला गेलो आपण तर रेग्युलर निरंतर वाढ चालू आहे। दोन्हीमध्ये चांगली वाढ झालेली आहे। वाढाचे कारण जगात अशांत फार आहे। अगोदर युक्रेन आणि रूसचा होता, नंतर इस्रायल आणि गाजापट्टीचा होता, आता अमेरिका आणि इराणची जी वादविवाद चालू आहे त्याच्यामुळे सोन्याच्या भावात चांगली वाढ चालू आहे। पण गेल्या काही काळात चांदीची दरवाढ होण्यामागचं नेमकं कारण काय? चांदीला सोन्याचं तेज। औद्योगिक क्षेत्रात चांदीची मोठी मागणी आहे। सौर ऊर्जा पॅनेल, इलेक्ट्रिक वाहनं यासाठीची चांदीची मागणी वाढतेय। AI डेटा सेंटर्समध्ये चांदीचा वाढता वापर होतोय। चांदीच्या कमतरतेमुळे पुरवठ्यात कमतरता निर्माण होतीये। चीनकडून चांदीच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आलेत। राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारपेठेत अनिश्चितता आहे। अमेरिका, चीनसारख्या देशांकडून चांदीची साठवणूक होतीये। त्यामुळे चांदीचे भाव आता 3 लाखांच्या जवळ पोहोचलेत आणि यापुढच्या काळात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। जागतिक पातळीवर जी अशांती आहे त्याच्यामुळे सोनं आणि चांदीमध्ये निरंतर वाढ चालू आहे। पुढच्या काळात काय परिस्थिती राहील असं वाटतं तुम्हाला? जोपर्यंत जगात शांती होत नाही तोपर्यंत सोनं आणि चांदी दोघांमध्ये वाढ राहील, निरंतर वाढ राहील। जेवढी वाढ आहे त्या हिशोबाने सुद्धा ग्राहकी चांगली आहे। साधारण वर्षभरापूर्वी चांदीचे दर हे 90,000च्या घरात होते आणि आता तब्बल 2,90,000। त्यामुळे वर्षभराआधी ज्यांनी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांची खरंच चांदी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।